नमस्कार. MBA ट्रेडिंग अकॅडमीच्या डेली प्रेडिक्शन या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निफ्टीमध्ये गेली 4 दिवस खूप स्ट्रॉंग सेलिंग सुरू आहे. तुम्ही चार्टवरती पाहू शकताच आहे. निफ्टी जवळपास 26,200 वरून एक 24,700 म्हणजे 24,800च्या लेवलला सध्या निफ्टी येऊन थांबलेला आहे. म्हणजे आज जो निफ्टी येऊन थांबलेला का तो अशा एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवल येऊन थांबलेला आहे, ज्या ठिकाणी याच्या अगोदर एक स्ट्रॉंग बाईंग किंवा इथूनच एक स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली सुरू झाली होती. ती लेवल म्हणजे 24,800ची लेवल. आपण 24,800 वरती जर हा सपोर्ट मार्क केला तर 24,800 वरती जर मी सपोर्ट मार्क केला तर एक्झॅक्टली निफ्टीची जी स्ट्रॉंग अपट्रेंड आहे का हा तेथून सुरू झाला होता. म्हणजे आजही निफ्टी अशा एका लेवलला होता की जिथून एक स्ट्रॉंग अपट्रेंड सुरू झाला होता. तर याच्या आधी स्ट्रॉंग अपट्रेंड सुरू झाला असेल तर उद्या काय होऊ शकते, जर उद्या ही लेवल जर सस्टेन झाली नाही, जर उद्या ही लेवल जर सस्टेन झाली नाही, म्हणजे जोपर्यंत किंमत ह्या रेषेच्या वर आहे किंवा ह्या सपोर्टच्या वरती किंमत आहे तोपर्यंत निफ्टी हा एका सपोर्ट झोनमध्ये, ज्या ठिकाणी हा सपोर्ट झोन ब्रेक होईल तिथनं निफ्टीमध्ये एक बराचसा डाऊन ट्रेंड स्ट्रॉंग सुरू होऊ शकतो. बघा, ही खूप महत्वाची एक लेवल आहे. 24,800 हा निफ्टीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट सध्या मानला जातोय. याचा अर्थ उद्या निफ्टीमध्ये कदाचित रिव्हर्सल सुद्धा पाहायला मिळेल. जर उद्या रिव्हर्सल जर पाहायला मिळत असेल तर हा केवळ ह्या निफ्टीमध्ये 9 सप्टेंबर या रोजी घडलेल्या बाईंगमुळं किंवा येथून एक सुरू झालेल्या अपट्रेंडमुळं या ठिकाणी उद्याचं एक कदाचित एक रिव्हर्सल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. रिव्हर्सलमध्ये या ठिकाणी निफ्टीमध्ये एक थोडीशी बाईंग घेऊ शकते. आता एक्झॅक्टली लेवल काय असू शकतं उद्याच्या, आपण ते जर पाहिलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये आहेत. बँक निफ्टी तुम्ही चार्ट पाहताय आणि बँक निफ्टी सुद्धा अशा एका स्ट्रॉंग सपोर्ट लेवलवरती येऊन थांबलेला आहे, जिथून याच्या अगोदरही तिथनं एक स्ट्रॉंग अपट्रेंडची रॅली सुरू झाली होती. बघा, निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही चार्ट अशाच एका स्ट्रॉंग सपोर्टच्या लेवल आहेत. कदाचित याच्यामध्ये उद्या एक रिव्हर्सल येऊ शकतं. जर उद्या रिव्हर्सल येऊ शकत असेल तर कदाचित इथून ट्रेंड सुद्धा चेंज होऊ शकतो. जर उद्या ट्रेंड चेंज होऊ शकत असेल तर कदाचित निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये होणारी सेलिंग ही उद्या स्टॉप सुद्धा होऊ शकते. पण एक्झॅक्टली लेवल काय पाहिजेत हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. आपण टाइम फ्रेम आता डेवरती आहोत. आपण टाइम फ्रेम 15 मिनिटावरती येऊन बघू एक्झॅक्टली आज काय घडलं आणि उद्याचं काय एक्झॅक्टली प्रेडिक्शन असू शकतं. टाइम फ्रेम 15 मिनिटावरती जर आपण पिवोट मार्क केले चार्ट होती तर एक्झॅक्टली आज ती किंमत पिवोटच्या खाली आहे. पिवोट म्हणजे एक मूळ प्राइस. बघा, आपण ज्या ठिकाणी पिवोट मार्क केला का ही ब्लॅक लाईन मार्क करू. पिवोट म्हणजे एक अशी किंमत आहे जी आहे एक बेस प्राइस, म्हणजे किंमत आजही एका बेस प्राइसच्या खाली आहे. तर टाइम फ्रेम 15 मिनिटं म्हणजे हा खूप जास्त टाइम फ्रेम नाही. हा इंट्राडे आणि स्विंगसाठी हा टाइम फ्रेम वापरला जातो. आपण उद्या इंट्राडे मध्ये जी एंट्री उद्या आपण जो ट्रेड पाहतोय तो इंट्राडे साठी पाहतोय किंवा आपण तो स्विंग साठी पाहतोय. आपण खूप जास्त लेंदीचे किंवा पुढच्या वित्त ट्रेड बघत नाही. एक्झॅक्टली उद्या निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आपण हे जर पाहत असेल तर आज आपल्याला टाइम फ्रेम 15 मिनिटावरती बघावं लागणार आहे. आणि टाइम फ्रेम 15 मिनिटावरती आज एक्झॅक्टली मार्केटच्या क्लोजिंगला काय घडलं गेलं, एक्झॅक्टली कोणकोणते पॅटर्न दिले गेले किंवा चार्टवरती कॅन्डलस्टिक एक्झॅक्टली काय सांगतायत याच्यावर आपण उद्याचा अंदाज लावू शकतो. या उद्याचं प्रेडिक्शन होऊ शकतं. बघूया, टाइम फ्रेम 15 मिनिटावरती ही जी दुपारी 13:30 जी कॅन्डल आहे का, म्हणजे अंदाजे 1.5 वाजताची बनलेली कॅन्डल, ही कॅन्डल होती शेवटची कॅन्डल. म्हणजे हा एक ठिकाणी आजचा डे लो आपण समजू, आपण डे लो आज मार्क करू. 24,693 हा आजचा काय होता आपला डे लोच्या आसपासचा होता. आणि यातून एक पॅटर्न दिला गेला आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेक केला. म्हणजे मार्केटच्या आज क्लोजिंगला निफ्टीवरती एक मॉर्निंग स्टार बनलेला आहे. आता हा एक मॉर्निंग स्टार आहे. मॉर्निंग स्टार हा एक स्ट्रॉंग एक बुलिश पॅटर्न, हा मॉर्निंग स्टार आहे. आणि मॉर्निंग स्टार हा एक आहे स्ट्रॉंग एक बुलिश पॅटर्न. हा मॉर्निंग स्टार कोणता, तर ही जी रेड कॅन्डल आहे का हा आहे एक मॉर्निंग स्टार. तो आजची डे लो, याचा अर्थ आजची शेवटची कॅन्डल ती म्हणजे टाइम फ्रेम 15 मिनिट. ह्या मॉर्निंग स्टारचा कुठेतरी हाय ब्रेक झाला पाहिजे तेव्हा पण त्या ठिकाणी एक बाईची एंट्री घेऊ शकतो किंवा आपलं ते एक बाईचं बाय चार्टचं एक कन्फर्मेशन होऊ शकतं. म्हणजे मार्केटच्या क्लोजिंगने मॉर्निंग स्टार हा दिलेला आहे. आणि मॉर्निंग स्टार हा एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न, म्हणजे निफ्टी उद्या कदाचित हा गॅप अप सुद्धा होऊ शकतो. जर उद्या निफ्टीमध्ये स्ट्रॉंग गॅप अप घडली तर आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे. जर निफ्टीमध्ये उद्या ओपनिंग हा साडूच घडली तर आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे,
किंवा जर निफ्टीमध्ये उद्या ओपनिंग जर गॅपडाऊन झाली तर आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे, आपण याचा थोडा अंदाज घेऊया का. आजची क्लोजिंग तरी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग याचा अर्थ की एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न दिलेला आहे आजच्या क्लोजिंगला. आता याच्यावर उद्याची ओपनिंग हे अंदाज होऊ शकते. जर उद्याची ओपनिंग ही जर गॅपअप झाली, उद्याची ओपनिंग जर गॅपअप झाली, आता गॅपअप म्हणजे किती गॅपअप, अंदाजे आजची क्लोजिंग आहे 24,800च्या लेवल आपण धरू. जर उद्या ओपनिंग ही 100 पॉईंटनं होत असेल, जर उद्याची ओपनिंग ही 100 पॉईंटनं गॅपअप होत असेल म्हणजे 24,900च्या लेवलला ओपनिंग जर झाली तर या ठिकाणी कोणताही बायचा ट्रेड आपण प्लॅन करायचा नाही. कारण जर उद्या आपण बायचा ट्रेड एक्झॅक्टली ओपन होतात जर प्लॅन केला तर कदाचित आपण त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये सुद्धा सापडू शकतो. म्हणून जर उद्याची ओपनिंग 24,900च्या आसपास होत असेल तर मला त्या ठिकाणी कोणता पण ट्रेड घ्यायचा नाही. जी रेड लाईन मी या ठिकाणी मार्क केली या लाईनच्यावर मला तो ट्रेड घ्यायचा आहे. ओपनिंग जर 24,900च्या आसपास होत असेल तर मला त्या ठिकाणी बायचा ट्रेड घ्यायचा नाही. कारण हीच एक लेवल आज होती जिथनं एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू झाली. हे बघा, ही एक अशी एक मेजर लेवल आहे जे ब्रेक करायचा आज प्रयत्न केला गेला पण ती ब्रेक झाली नाही. ह्या पण ठिकाणी ती लेवल ब्रेक करायचा आज प्रयत्न झाला होता पण ती प्राइस ह्या रेषेवर म्हणजे 24,900च्या वर सस्टेन होऊ शकली नाही. तेव्हा निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड किंवा स्ट्रॉंग सेलिंग पाहायला भेटलं. उद्या पण तेच महत्वाचं आहे. ज्या लेवलपासून स्ट्रॉंग सेलिंग ऍक्टिव्ह होते का याच्यावर बायर्सची मात झाली पाहिजे किंवा याच्यावर या एखाद्या बुलिश कॅन्डलची क्लोजिंग झाली पाहिजे. मला त्या ठिकाणी एखादा स्ट्रॉंग बायचा ट्रेड बनायचा आहे. ठीक आहे, जर निफ्टीमध्ये ओपनिंग जर गॅपअप होत असेल तर लगेच ती किंमत खाली येणार आहे का, तर ती किंमत खाली येऊ शकते. कशी, जर ओपनिंग गॅपअप झाली तर एखादी सेलिंग सुरू होत असेल तर या ठिकाणी एक तुम्हाला शॉर्ट ट्रेड बनवू शकतो. कारण ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे, आता तुम्हाला शॉर्ट ट्रेड. जर ती किंमत आपण जर 24,700च्या लेवलला जर किंमत येत असेल, बघा 24,700च्या लेवलला जर ती किंमत येत असेल म्हणजे आता तो डेलो आहे 24,700 किंवा 24,800. हा 24,800, आता 24,800 आपण काय घेतला तो पण बघायचा. एक्झॅक्टली 24,800 काय घेतला आणि 24,700 मी काय घेतोय. ह्या दोन लेवल खूप खूप सध्या महत्वाचे आहेत, 24,700 आणि 24,800 आहे. एक्झॅक्टली 24,800ला काय घेतलं किंवा 24,700ला काय आहे ह्या दोन लेवल. कारण 24,700 अशी लेवल आहे जी आज डे लोचं काम करते. एक्झॅक्टली प्राइसच्या 24,700च्या लेवलला येऊन सपोर्ट घेते आणि तिथून एक स्ट्रॉंग बाईंग मार्केटला ऍक्टिव्ह होते. जर उद्याही किंमत गॅपअप होऊन खाली येत असेल तर ती किंमत 24,700च्या लेवलला जर आली तर मला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची संधी मिळू शकते. किंवा जर किंमत ही ओपनिंग गॅपअप झाली, जर ओपनिंग नंतर जर स्ट्रॉंग सेलिंग सुरू होत असेल तर अगोदर सपोर्ट असणारी तो 24,800च्या लेवलचा. 24,800 24,820च्या लेवलला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. एक सपोर्ट आहे जो S1चा आहे 24,825चा, आजचा पिवट आहे. एक पिवटचा पण सपोर्ट आहे, हा 24,800चा पिवट आहे. एक्झॅक्टली 24,825चा हा पिवट आहे. आणि जी आपण एक लाईन मार्क केली होती ती लाईन म्हणजे आजची मार्केटच्या क्लोजिंगची जो पॅटर्न दिला होता मॉर्निंग स्टार, त्या मॉर्निंग स्टारचा एक हाय मार्क होता जो होता 24,800चा लेवल होता. म्हणजे ह्या दोन लेवल खूप महत्वाचे आहेत. जर ओपनिंग गॅपअप होत असेल 24,900च्या लेवलला जर ओपनिंग झाली तर कुठल्याही बायची संधी न घेता एक तुम्ही 100 पॉईंटसाठी तुम्ही एक शॉर्टची संधी घेतली तर तुम्हाला एक मार्केट ओपन होताच एक शॉर्टची संधी मिळू शकते. आणि 24,800च्या लेवलला जर एक प्राइस येत असेल या ठिकाणी एखादा बुलिशचा पॅटर्न जर दिला जात असेल, जर 24,800च्या लेवलला जर किंमत येत असेल आणि त्या ठिकाणी एक पॅटर्न जर दिला जात असेल कोणता, तो बुलिश पॅटर्न एखादा, तर त्या ठिकाणी आपल्याला एक बायची संधी मिळू शकते. पण कुठं एक्झॅक्टली 24,800च्या लेवलला ओपनिंग गॅपअप असेल तर ठीक आहे, हे घेतलं. किंवा जर ओपनिंग फ्लॅट झाली, आता ओपनिंग गॅप कळलं आपल्याला, ओपनिंग गॅपअप होतं लगेच मला बायची एंट्री घ्यायची नाही. ओपनिंग गॅपअप झाली ती प्राइस 24,900च्या वर जर ट्रेड होत असेल, जर ती प्राइस 24,900च्या वर ट्रेड होत असेल बराच वेळ तर मला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची संधी मिळते, ती मिळते 24,923च्या वर. हे काय हाय प्राइस रिजेक्शन म्हणजे ज्या ठिकाणावरून आज स्ट्रॉंग सेलिंग सुरू होती का याचा पण हाय ब्रेक केला पाहिजे. त्याच हाय कधी ब्रेक होणार आहे, ज्यावेळेस एखादी कॅन्डल किंवा ती प्राइस 24,920च्या वर जाऊन जर ट्रेड होत असेल एक 15 मिनिटं अर्धा तास, जर ती किंमत 24,923च्या वर जाऊन थांबली तर आपण त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घेऊ
शकतोय. आता हे झालं टेक्निकली. आता अजून काही, जर ती किंमत ओपनिंग गॅप अप झाली आणि 24,900च्या लेवलचा जर तो रेजिस्टन्स ब्रेक न करता जर प्राइस खाली येत असेल, एखाद्या बेरिसच्या पॅटर्न दिला जर किंमत खाली येत असेल, तर मला 24,800च्या लेवलला एक स्ट्रॉंग बायची एंट्री घ्यायची आहे. तत्पूर्वी जर मला 24,900च्या लेवलला जर एखादी सेलचा पॅटर्न दिला जात असेल, ठीक आहे, आपण मल्टिपल ट्रेडचा याचा विचार करतोय. जर 24,800च्या लेवलला जर 24,800ची लेवल आहे, सॉरी 24,900ची, जर किंमत 24,900 वरती जर एखादा बेरिसचा पॅटर्न दिला जात असेल तर, कुठला बेरिसचा एखादा पॅटर्न दिला जात असेल आणि त्याचं कन्फर्मेशन जर मिळत असेल, तर मला या ठिकाणी एक शॉर्टची एंट्री घ्यायची आहे, म्हणजे मला एक सेलची एंट्री घ्यायची आहे. ती किमान टार्गेट मी ठेवू शकतो एक 24,800च्या आसपासचं, म्हणजे अंदाजे 100 पॉईंटचं टार्गेट मला या ठिकाणी मिळू शकतं. एक स्पॉटवर आपण सध्या बघतोय. जर स्पॉटवरती 100 पॉईंटचं टार्गेट मिळत असेल तर एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे, कारण स्ट्राईकवरती कमीत कमी एक 70 ते 80 पॉईंटची रॅली तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. पण कधी एक्झॅक्टली 24,900च्या त्या एका रेजिस्टन्सवरती मला बेरिसचा पॅटर्न दिला गेला पाहिजे, त्यानंतर ही सेलिंग सुरू होणार आहे आणि त्याचं फर्स्ट टार्गेट आपण ठेवू शकतो हे कोणतं, 24,800च्या लेवलचं. जर किंमत खाली येत असेल 24,800च्या वरती, तर या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रॉंग बुलिशचा विचार करायला जाणार आहे, कारण मार्केटच्या क्लोजिंगला आज स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न दिलेला आहे आणि त्याचा हाय सुद्धा ब्रेक केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एक पॅटर्नचं कन्फर्मेशन भेटलेलं आहे. फक्त मला एंट्री काय घ्यायची नाही लगेच पाहिजे, कारण या ठिकाणी वीक बनली होती. वीक म्हणजे सध्या या वीकमध्ये सेलिंग ऍक्टिव्ह आहे. जोपर्यंत ह्या सेलिंगवरती मात होत नाही, मला त्या ठिकाणी बायच्या एंट्री घेण्यामध्ये इंटरेस्ट असणार नाही, किंवा ती किंमत एक्झॅक्टली जर सपोर्ट लेवलपर्यंत आली पाहिजे. आपण ज्या मॉर्निंग स्टारचा हाय मार्क केला का, एक्झॅक्टली ती प्राइस जर त्या ठिकाणी येत असेल 24,800च्या लेवलला, तर मला या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घ्यायची आणि त्याचं टार्गेट फर्स्ट टार्गेट मी 24,900 किंवा एक नेक्स्ट टार्गेट आपण त्यासाठी ओपन होऊ शकतात. जर सपोज ओपनिंग जर गॅप डाऊन झाली, बघा जर ओपनिंग गॅप डाऊन होत असेल, आता गॅप डाऊन म्हणजे एक्झॅक्टली कधी गॅप डाऊन, एक अंदाजे 100 पॉईंटच्या आसपास जर ओपनिंगची गॅप डाऊन झाली, आता ग्लोबल मार्केट थोडंसं बेरिश झालं आजची क्लोजिंग वगैरे, किंवा एक मार्केटच्या ओपनिंग गॅप डाऊन झाली, किंवा गिफ्ट निफ्टी उद्या थोडा बेरिश असेल, तर ही गॅप डाऊन ओपनिंग उद्या होऊ शकते. जर निफ्टीमध्ये ओपनिंग गॅप डाऊन झाली, तर आपण त्या ठिकाणी लगेच शॉर्टच्या ट्रेडचा प्लॅन करायचा नाही, कारण सध्या मार्केटमध्ये आजच्या क्लोजिंगला एक स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न दिला गेलेला आहे. जोपर्यंत त्याचा लो ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण उद्याचं मार्केट हे स्ट्रॉंग बुलिश समजायचं नाही, कारण आज पॅटर्न दिले याचा अर्थ आजचं कंटिन्युएशन उद्या होऊ शकतं. जर ओपनिंग म्हणतो बरं कमी, जर ओपनिंग जर गॅप डाऊन होत असेल, तर 24,700च्या लेवलपर्यंत कशी जर एखादी ती प्राइस येत असेल, ओपनिंग गॅप डाऊन झाल्यानंतर जर ती किंमत जर 24,700च्या लेवलला जर येत असेल, तर या ठिकाणी मला एखादा स्ट्रॉंग बुलिशचा पॅटर्न शोधायचा आहे. कोणता पॅटर्न, एक स्ट्रॉंग बुलिशचा पॅटर्न मला त्या ठिकाणी शोधायचा आहे, तो म्हणजे 24,700च्या लेवलला. जर 24,700च्या लेवलला जर स्ट्रॉंग बुलिशचा पॅटर्न दिला जात असेल, तर मला त्या ठिकाणी ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. म्हणजे 24,700 ही माझी उद्याची आहे स्ट्रॉंग बाईंग एंट्री, म्हणजे स्ट्रॉंग बाय झोन आपण त्याला म्हणू. ह्या झोनमध्ये तुम्ही उद्या एक तुमची एंट्रीचा प्लॅन करू शकते. पण कधी एंट्री घ्यायची, ती किंमत त्या लेवलपर्यंत आल्यावर एंट्री घ्यायची नाही, तर तरी एखादा बुलिशचा पॅटर्न दिला गेला पाहिजे आणि त्याचं कन्फर्मेशन तुम्हाला भेटलं पाहिजे, तुम्ही त्याच्यानंतर त्या ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकता. आता एंट्री घेतल्यानंतर तुम्ही फर्स्ट टार्गेट ठेवू शकता 24,800च्या लेवलचं, आणि तो ब्रेक होत असेल तर 24,923च्या लेवलचं तुम्हाला या ठिकाणी एक टार्गेट मिळू शकतं मार्केटमध्ये. कारण हे आपले झाले एक आजचे एंट्री आणि एक्झॅक्टली एक्झिट. आता एक्झिट घ्यायची ती लेवलचीच घ्यायची आणि एंट्री घ्यायची ती एका लेवलचीच घ्यायची. आता याच्यासोबत काही EMI आपण हात लावून बघूया. जसं आपण 13 आणि 50 आणि 200 EMI सध्या मेजरली सध्या मार्क करून मार्केटमध्ये. आता जी किंमत आहे का, ही किंमत एक्झॅक्टली त्या 13 EMI पासून क्लोज झालेली आहे. आता हा जो EMI मी मार्क केलाय का, तो आहे 13 EMI, कारण 13 EMI मार्केटला एक्झॅक्टली खूप छान वर्क करतो सध्या. ती किंमत सध्या त्या 13 EMIच्या आसपास आहे, आणि जोपर्यंत तो EMI ब्रेक होत नाही, मला त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग बायची एंट्री घ्यायची नाही. जसा EMI ब्रेक होईल त्या ठिकाणी तशी मला त्या ठिकाणी बायची एंट्री मी प्लॅन करू शकतो.
जर उद्या मार्केटची ओपनिंग गॅप अप झाली, प्राइस खाली येत असेल, तर ती किंमत सुद्धा किंवा तो ईएमए सुद्धा ह्या 24,800च्या लेवलपर्यंत ईएमए येऊ शकतोय. आणि ज्या ठिकाणी एखादा बुलिशचा पॅटर्न दिला जाणार आहे 24,800च्या लेवलला, तिथंच त्या किमतीनं किंवा तो कॅन्डलनं तो 13 सुद्धा त्या ठिकाणी ब्रेक होणार आहे. म्हणजे 13 सुद्धा त्या ठिकाणी ब्रेक झाला तर माझी एंट्री त्या ठिकाणी झालेली आहे. आता याचं फर्स्ट टार्गेट मी घेऊ शकतो 24,800-900च्या लेवलचं, कारण याच्या अगोदर पण ती किंमत आज तिथपर्यंत गेली होती आणि तिथनं ते स्ट्रॉंग सेलिंग सुरू होते. म्हणजे आजही किंमत पर्यंत जाऊ शकते. किंमत काल गेली होती, काल सेलिंग आली, किंमत जर आज गेली आणि आज जर तो 24,900ची लेवल जर ब्रेक होत असेल, तर याचे नेक्स्ट टार्गेट ओपन होतात ते म्हणजे 25,000. म्हणजे 24,900 पासून हे किंमत वाढू शकते. फर्स्ट टार्गेट आपण घेऊ शकतो 25,000. जर 25,000 ब्रेक होत असेल तर उद्या एक बिग टार्गेट बनतं ते एक 25,350 लेवलचं. पण आपण एक बिग टार्गेटच्या ऐवजी सध्या एक लहान टार्गेटचा विचार करू, कारण निफ्टी सध्या एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडच्या एक्झॅक्टली अपोजिट सध्या आपण ट्रेडचा विचार करतोय, कारण आजचे मार्केट क्लोजिंग होताना दिले गेलेले पॅटर्न. किंवा तुम्ही आपण असंही करू शकतो उद्या, की जर किंमत ही 25,000च्या लेवलला जर जात असेल, बघा आता किंमत आहे 13 पैसे, जर पॅटर्न दिला किंमत जर वाढली तर मी बायचा ट्रेड घेतला, ओपनिंग फ्लॅट असेल, ओपनिंग गॅपडाऊन असेल किंवा ओपनिंग स्ट्रॉंग बाईंग, जर मी बायचा ट्रेड घेतला असेल तर मला 50 च्या आसपास जर ती किंमत जात असेल किंवा 24,920च्या लेवलला जर ती किंमत जात असेल आणि ह्या ठिकाणी जर एखादा स्ट्रॉंग सेलचा पॅटर्न जर दिला गेला असेल, एखादा बेरिस्ट पॅटर्न जर दिला गेला असेल, तर मला त्या लेवलला एक स्ट्रॉंग शॉर्टची एंट्री घ्यायची आहे. तिथनं किमतीमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू होऊ शकते. पण आपण आज जे बघतोय अनालिसिस हे बघतोय टाइम फ्रेम 15 मिनिटावरती, कारण मार्केटची आजची क्लोजिंग आहे. आपण उद्या आता विचार करतोय याचा अर्थ आपल्याला BTST ट्रेड होऊ शकतो. ठीक आहे. आता उद्या 5 मिनिटात ते विचार करू. लेवल त्याच आहेत आपल्या पूर्ण, लेवल चेंज नाही करायच्या. जर ओपनिंग उद्याची ओपनिंग सेम आज सांगितल्याप्रमाणे जर गॅप अप असेल तर त्या किंमत थोडं रिट्रेस होऊ शकते. आता ओपनिंग जर खूप छान गॅप अप असेल 24,900 लेवल तर ती किंमत खाली येणार आहे एक्झॅक्टली त्या 50 च्या आसपास, 50 किंवा त्या 13 च्या आसपास. जर 24,800च्या लेवलला प्राइस झाली तर माझ्या एक स्ट्रॉंग बायची एंट्री पण घ्यायची. आणि जर 24,900 वरची जर लेवल ब्रेक होत असेल तर मला स्ट्रॉंग बायसाठी पण थांबायचं आहे. आणि नेक्स्ट टार्गेट मी घेऊ शकतो या 200 च्या आसपास, म्हणजे 25,100च्या आसपास. आपण तेच म्हणलं 25,000 ते 25,100 हा माझा एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. बघा 25,000 ते 25,100 हा माझा एक स्ट्रॉंग सेलिंगचा झोन आहे, कारण त्या ठिकाणी एक खूप मेजर एक रेजिस्टन्स आहे, तो म्हणजे 200 EMA. जोपर्यंत 200 EMA ब्रेक होऊन किंमत ट्रेड होत नाही, किंमत सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग बायचा विचार करायचा नाही. म्हणजे आता किंमत वाढते हा अप ट्रेंड आपण समजायचा नाही. हा अप ट्रेंड नाहीच आहे, ही एक वेव्ह आहे. ही एक्झॅक्टली वेव्ह कोणती आहे, जेव्हा तुम्ही टेक्निकली ह्या वेव्हचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ते समजेल एक्झॅक्टली ही वेव्ह कोणती आहे. फक्त आपण आता या ठिकाणी एवढं सांगू शकतो की उद्या एक्झॅक्टली बायची एंट्री मला घ्यायची असेल तर मला स्ट्रॉंग बायची एंट्री घ्यायची असेल तर 24,900च्या वर ती किंमत असली पाहिजे. तिथून मला एक 100 पॉईंटची एक स्ट्रॉंग रॅली मिळू शकते, जी एक अपसाईडची 24,100 पर्यंतची रॅली. म्हणजे अंदाज ही एक 200 पॉईंटची रॅली तुम्हाला मिळते. 24,900 वरून 25,100ची रॅली, म्हणजे ही 200 पॉईंटची रॅली जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला वेट अँड वॉच मार्केटला करावं लागणार आहे 24,900 हा ब्रेक होईपर्यंत. किंवा जर तुम्हाला तीच किंमत जर 24,700च्या लेवलला जर उद्या मिळत असेल तर त्या ठिकाणी एखादा बुलिशचा पॅटर्न दिला जात असेल तर तुम्ही या ठिकाणी एका स्ट्रॉंग बायची एंट्री घेऊ शकता आणि ती किंमत वाढू शकते 24,800 किंवा 24,900 पर्यंत ती किंमत जाऊ शकते. फक्त आजची क्लोजिंग खूप महत्वाची होती. ती क्लोजिंग म्हणजे आज दिला गेलेला पॅटर्न आणि एक्झॅक्टली डे टाइम फ्रेम आपण चेक केला तर किंमत अशाच एका ठिकाणी क्लोज झालेली आहे की जिथून एक स्ट्रॉंग अप ट्रेंडची रॅली सुरू झालेली आहे. याचा अर्थ उद्या सुद्धा जर ओपनिंग गॅप अप असेल, प्राइस थोडी रिट्रेस झाली तर उद्या सुद्धा मार्केटची रिव्हर्सल सुद्धा होऊ शकते. जसं डे टाइम फ्रेमवरती रिव्हर्सल सांगितलंय तसं रिव्हर्सल तुम्हाला टाइम फ्रेम 15 मिनिटावरती किंवा टाइम फ्रेम ह्या एक 5 मिनिटात रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. म्हणून डेवरचं रिव्हर्सल हे तुमचं एक ट्रेंड चेंज होण्यासारखं असू शकतं. आता आपण हे पाहिलं निफ्टीवरती. जर बँक निफ्टी प्राइस चेक केला तर बँक निफ्टी सुद्धा एक असा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे जिथून याच्या अगोदर स्ट्रॉंग बाईंग आली होती
आजही किंमत एक्झॅक्टली त्याच लेवल येऊन थांबलेली आहे. जर उद्या ही 50,478 म्हणजे 50,480 ची लेवल जर ब्रेक होत असेल तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग पॅनिक सेलिंग येऊ शकते. शक्यता ही सध्या बोलता येईल की उद्या या ठिकाणचा एक सपोर्ट निफ्टी घेऊ शकते, ज्यावरती आजचं ग्लोबलचं वातावरण होतं, ज्यावरती आज ग्लोबल इंडेक्स ट्रेड करत होते, त्यावरती ग्लोबलमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग बघायला भेटली नाही. याचा अर्थ निफ्टीमध्येही या ठिकाणी थोडंसं रिव्हर्सल मिळू शकतं. पण उद्याच्यासाठी खूप महत्त्वाची लेवल कोणती? ती लेवल म्हणजे बँक निफ्टीवरती आज चालू गेलो 50,180 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सेल झोन बनणार नाही. हा एक सेल झोन आपण म्हणू शकतोय जो की 50,500च्या लेवलचा, 51,500. जर किंमत 51,500च्या लेवलला जर उद्या येत असेल, बघा, जर किंमत उद्या जर 51,500च्या लेवल जर येत असेल तर या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेल झोन बनू शकतो, कारण आजही तिथून एक स्ट्रॉंग सेलिंग सुरू झालेली होती. म्हणजे उद्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये एक महत्त्वाचे लेवल म्हणजे कुठलं तर आपण मार्क केलं, आणि ह्या लेवलच तुम्हाला उद्या ट्रेड इंट्राडेसाठी किंवा एक बीटीसाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडमध्ये राहू शकता. तुम्ही अशाच आपल्या डेली मार्केटचे ॲनालिसिस तुम्हाला मिळणार आहेत, आणि असे एक्झॅक्टली टेक्निकली ॲनालिसिस मिळण्यासाठी किंवा टेक्निकली इंडिकेटर आपण जे ॲनालिसिस करतोय ते तुम्हाला दररोज शिकण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरचं आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही दररोज आपले व्हिडिओ या ठिकाणी एक बघत राहा. ठीक आहे. थँक्यू.